तर आज आपण बघणार आहोत क्रड ऑपरेशन काय असतं. ठीक आहे. क्रड मध्ये CRUD या प्रत्येक लेटरचा एक स्पेसिफिक अर्थ आहे. ठीक आहे. सो इथे सी स्टँड्स फॉर, एकच मिनिट, सी स्टँड फॉर क्रिएट, आर स्टँड्स फॉर रीड, यू स्टँड्स फॉर अपडेट अँड डी स्टँड्स फॉर डिलीट. पण काय क्रिएट, काय अपडेट, काय डिलीट अँड ऑल. तर जेव्हा एखादं ऍप्लिकेशन आपण बनवतो, सो लेट अस गो टू पेंट. मी तुम्हाला सांगतो, ऑलरेडी तुम्हाला ते आर्किटेक्चर माहितीच आहे. पण बघ, आर्किटेक्चर मध्ये कसं असतं, एक तुमच्याकडे असतो व्ह्यू, बरोबर. याला बोलतात फ्रंट एंड. ओके, थोडस स्लो आहे. फ्रंट एंड म्हणा किंवा व्ह्यू म्हणा किंवा UI. नेक्स्ट तुमच्याकडे असतो बॅक एंड. ओके, सो दिस इज बॅक एंड और सर्वर. And at last you're having something called a database. ठीक है, so this is your database. Okay, so database. तर काय होतं, जनरली तुम्ही बघितलं असेल की तुम्ही एखादा अकाउंट वगैरे क्रिएट करतात. लेट अस से फॉर एक्झाम्पल इंस्टाग्राम. ठीक आहे, खूप चर्चेत आहे सध्या. इंस्टाग्राम मध्ये आपण काय करतो, जेव्हा आपल्याला इंस्टाग्राम यूज करायचं असतं ऍज अ युजर, आपण काय करतो, अकाउंट क्रिएट करतो. तर आपला जो काही डेटा आहे, जस्ट क्रिएट अ बॉक्स हिअर. लेट से दिस इज रजिस्ट्रेशन फॉर्म. ठीक आहे. आणि हे त्याचं सबमिटचं बटन. ओके. ठीक आहे. दिस इज युअर रजिस्ट्रेशन फॉर्म अँड दिस इज सबमिट बटन. सो तुम्ही काय करतात, इथे फॉर्म मध्ये तुमचा डेटा भरतात. फर्स्ट नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, फोन नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल, पासवर्ड, अँड ऍट द एंड करतात सबमिट. सबमिट केल्यानंतर काय होतं, हा डेटा जो आहे तो येतो बॅकएंडला. त्याच्यावरती प्रोसेसिंग वगैरे होते आणि तो डेटा ऍट द एंड जातो डेटाबेस मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट व्हॉट यू कॅन डू इज, तुम्ही तुमचं प्रोफाईल बघतात. प्रोफाईलसाठी पण तुम्ही एक रिक्वेस्ट पाठवतात सर्व्हरला, सर्व्हर डेटा घेऊन येतो. नंतर तुम्ही काय करू शकता, तुमच्या प्रोफाईल मध्ये काही चेंजेस करू शकतात, प्रोफाईल फोटो अपलोड करू शकतात. ठीक आहे, अँड सो ऑन. त्याच्यानंतर डिलीट करू शकतो तुमचं अकाउंट. तर ह्या ज्या गोष्टी मी आता ज्याच्याबद्दल बोललो, हेच तुमचं करंट ऑपरेशन आहे. ठीक आहे. तर कुठल्याही ऍप्लिकेशन मध्ये, म्हणजे मोस्ट ऑफ द ऍप्लिकेशन्स मध्ये क्रड ऑपरेशन असतंच असतं. त्यात काय होतं, डेटा स्टोअर म्हणजे क्रिएट इन द सेन्स, ज्यांचं डेटाबेस झालेलं आहे त्यांना माहिती असेल की डेटाबेसमध्ये, ज्यांना माहिती नाही त्यांना पण सांगतो मी. सपोज दिस इज युअर डेटाबेस. डेटाबेसमध्ये तुमचं काय असणार आहे, तर स्कीमा वगैरे असेल. ठीक आहे. स्कीमामध्ये काय असेल, तर टेबल्स असेल. आणि टेबल्समध्ये काय असेल, तुमचे फील्ड्स असतील, फील्ड्स म्हणा. चलो ठीक आहे. टेबल्स तुमचे एक पहिले असतात रो आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये. रो अँड कॉलम फॉर्मॅटमध्ये असतात. ठीक आहे, टेबल्स. आणि या टेबलमध्ये एक जी रो आहे तिला बोलतात रेकॉर्ड. ठीक आहे. तर इथे रो इज इक्वल टू रेकॉर्ड. म्हणजे रेकॉर्ड म्हणजे काय, टेबलमध्ये आपण समजा एक टेबल बनवतो, त्या टेबल बनवू शकतो का. लेट मी जस्ट चेक इफ आय कॅन क्रिएट अ टेबल. येस वी कॅन. लेट अस से 3 बाय टेबल बनवू आपण एक. सो दिस इज युअर नेम, व्हॉट एल्स वी कॅन डू, एज, जेंडर.
ठीक आहे. तर हे झालं तुमचं कॉलम, नेमचं कॉलम, एजचं कॉलम, जेंडरचं कॉलम. ठीक आहे. आता रो मध्ये काय असेल, तर रो मध्ये नाव असेल, लेट अस से निलेश. एज मी फक्त टाकतोय काहीतरी, जेंडर मेल. त्याच्यानंतर लेट अस से रेशमा, एज 22, आय एम नॉट शुअर, जेंडर फिमेल. तर हे एक जे रो आहे, सो लेट मी जस्ट हायलाइट दिस. ही एक जी रो आहे त्याला बोलतात रेकॉर्ड. ठीक आहे. तर क्रिएट म्हणजे काय, ऍट द एंड अगेन, जस्ट कम बॅक टू क्रिएट. क्रिएटिंग रेकॉर्ड इन दी डेटाबेस. ठीक आहे. मग रीड काय असेल, फेचिंग वन और मल्टिपल records from database, update, updating the record. इथे पण एक किंवा दोन, from the database, and deleting the records. Again, can be one, can be multiple, from the database. ओके. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आता इथून पुढे आपण जे ऍप्लिकेशन वगैरे बनवू प्रोजेक्ट मध्ये वगैरे, तिथे डेटाबेस इन्क्लूड असेल. ठीक आहे. सो दिस इज बेसिक ऍक्च्युली. कुठल्या आपल्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला CRUD ऑपरेशन ऍटलीस्ट आलं पाहिजे. So this is CRUD. C stand for create, R stand for read, U stands for update, and D stand for delete. तर create, read, update, delete ह्या चार ऑपरेशन तुम्हाला परफॉर्म करता आला पाहिजे इन रिॲक्ट, अँड दिस इज द बेसिक्स. ऑलराईट. ओके. तर आता तुम्ही जेव्हा म्हणजे सी हे ऑपरेशन जेव्हा परफॉर्म करणार, क्रिएटिंग रेकॉर्डिंग डेटाबेस, तर आता काय झालं पाहिजे, ऑलरेडी तुमच्याकडे टेबल असेल डेटाबेस मध्ये. त्या टेबलमध्ये तुम्ही आता नवीन कॉलम ऍड करणार, तिथे टाकणार लेटेस्ट हर्षा, एज 19 अँड फिमेल. ओके. रीड करताना काय, यू कॅन रीड वन और यू कॅन रीड मल्टिपल रेकॉर्ड फ्रॉम द टेबल. म्हणजे तुम्ही काहीतरी एक क्वेरी कराल, ज्यांचं डेटाबेस झालेलं आहे त्यांना माहित असेल की आपण रीड करताना एक क्वेरी हिट करतो. अच्छा, बाय द वे, क्रिएट करताना इन्सर्ट क्वेरी, एक सेकंड, इन्सर्ट क्वेरी, इन्सर्ट क्वेरी इज यूज्ड. ठीक आहे. फॉर रीड सिलेक्ट क्वेरी इज यूज्ड. ठीक है. सिलेक्ट स्टार फ्रॉम और सिलेक्ट वॉट एवर फ्रॉम द टेबल. ओके. फॉर अपडेट, अपडेटची क्वेरी असते. अँड फॉर डिलीट, डिलीटची क्वेरी. फॉर एक्झाम्पल, लेटस अज्युम की हा टेबल याच्यात नेम, एज आणि जेंडर आहे. सो इथे क्वेरी काय हिट झाली असेल, जेव्हा हा थर्ड रेकॉर्ड बनला हर्षा नावाचा, तेव्हा काय असेल क्वेरी. सो एक्झाम्पल क्वेरी वुड बी इन्सर्ट इनटू, लेटस अज्युम की या टेबलचं नाव आहे युजर्स, युजर्स. ठीक आहे. आता तिथे आपल्याकडे फील्ड्स आहेत जसे की नेम, एज आणि जेंडर. ह्या कॉलमचे नाव आहे. ठीक आहे, नेम, एज आणि जेंडर. आणि व्हॅल्यूज म्हणून काय काय व्हॅल्यूज आहेत, तर हर्षा नेम मध्ये असेल, एज मध्ये असेल 19, आणि जेंडर असेल फिमेल. तर ही क्वेरी हिट झाली असणार आहे, आणि तेव्हा जाऊन या टेबल मध्ये हा जो रेकॉर्ड आहे तो इन्सर्ट झाला आहे. अगेन, लेट अस से आय वांट टू अपडेट दी एज ऑफ रेशमा. तर त्या टायमाला काय होईल, अरे मी चुकीच्या ठिकाणी लिहिले का, सॉरी सॉरी सॉरी.
हे जरा चुकीचं ठिकाण झालं. ओके, हे झालं क्रिएटचं. ठीक आहे, इन्सर्ट इंटू. तिथे क्वेरी सिलेक्ट करायची. फॉर एक्झाम्पल लेटेस्ट निलेश नावाचा रेकॉर्ड मला बाहेर काढायचा आहे. काय करायचं मला? ज्या पण युजरचं नाव निलेश असेल त्याचा रेकॉर्ड मला बाहेर काढायचा आहे. सो व्हॉट आय कॅन डू इज सिलेक्ट. ओके, एक्झाम्पल. ओ, नॉट एस कॅपिटल. सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर्स टेबल वेअर नेम इज इक्वल टू निलेश. ठीक आहे, मोस्ट ऑफ द टाइम आपण आयडी यूज करतो. म्हणजे आपलं, अरे यार ते लॅपटॉप बंद पडते यारशी. मोस्ट ऑफ द टाइम आयडी यूज करतो आपण. लॅपटॉप बंद पडणार आहे माझा, सो लेक्चर पण मध्ये बंद होईल. ठीक आहे, नेक्स्ट अपडेट. लेटेस्ट हे काय करायचं आपल्याला? रेशमाचं एज अपडेट करायचंय. सो व्हॉट वी कॅन डू इज अपडेट युजर्स सेट एज इज इक्वल टू लेटेस्ट 20 करतो. म्हणजे 22 चुकून झाला असेल. वेअर नेम इज इक्वल टू रेशमा. अँड डिलीट. समजा काय करायचं मला, निलेशची क्वेरी डिलीट मारायची, तो रेकॉर्ड. सो डिलीट फ्रॉम users where name is equal to English. तर अशा काही डेटाबेस मध्ये आपण क्वेरी एडिट करतो तेव्हा जाऊन काय होतं, हे CRUD ऑपरेशन परफॉर्म होतं.